नेते संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचे बंधू ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांना फोन करून संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली। ओके ओके हां अच्छा ओके त्यांना सांग परिवार लोक हां ओके शुभेच्छा परिवार ते आल्यानंतर ते सगळं इन्फेक्शन होतं। हां 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 आम्ही हॉस्पिटलमधून घरी आणले। ओके ओके हां अच्छा ओके त्यांना सांग परिवार लोक हां ओके शुभेच्छा परिवार आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? शिवसेना युबीटीचे नेते संजय राऊत यांची उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी केलेली आहे, कशा पद्धतीने हा संवाद झालाय? आपण पाहतो की महाराष्ट्राच्या एक राजकीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला म्हणावं लागेल। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांचे नेते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे सध्या आजारी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। त्यांच्या आजाराबद्दलच एकूण तब्येतीबद्दलच चौकशी जी आहे ती केलेली आहे। संजय राऊत यांचे बंधू ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांना त्यांनी फोन केलेला आहे। फोनवरून एकूणच संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी केलेली आहे, त्यांना लवकरात लवकर आराम पडो अशा सदिच्छा देखील दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर बंधूंना सांगा लवकरच बरे व्हा असा मेसेज जो आहे तो देखील त्यांनी सुनील राऊत यांच्याकडे दिलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल नेहमीच एक आरोप केला जातो किंवा त्याबद्दल चिखलफेक जी आहे ती केली जाते, त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वेगळीच राजकीय संस्कृती आहे जी आहे ती जपल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी थेट त्यांचे कट्टर विरोधक ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या बंधूंना फोन केलेला आहे, कारण सध्या संजय राऊत हे आराम करतात, त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार जे आहेत ते सुरू आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना कुठे त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना तब्येतीतून लवकरात लवकर बरं व्हावे या दृष्टिकोनातून स्वतः एकनाथ शिंदे यांनी फोन केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केलेली आहे। ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्याशी फोनवरून चर्चा त्या संदर्भात झाली असल्याची माहिती समोर आली आहे। बरोबर आहे उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।